तुमच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये आज मी पुन्हा एकदा जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील रतनगड पाहण्यासाठी। आज बरोबर दुपारचे 2 वाजलेले आहेत। मी संगमनेर मार्गे अकोल्यावरून थेट रतनगडच्या पायथ्याशी जाणार आहे आणि आज माझ्यासोबत आहेत खास मावळ प्रांतातील गडप्रेमी निकेत शिंदे, संकेत शिंदे, आसावरी आणि स्वराली गिरणे। आता बरोबर 2 वाजता मी निघाल्यानंतर साधारणतः 6 वाजेपर्यंत मी रतनवाडी या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही रात्री थांबणार आहोत। नाईट फायर त्याचप्रमाणे कॅम्पेन करून आम्ही उद्या पहाटे 6 वाजता रतनगड चढण्यास सुरुवात करणार आहोत। तर माझ्यासोबत नगरमधून निघाल्यानंतर मध्येच मला सर्वजण भेटले आणि त्यानंतर चहा घेऊन आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटवर आलेलो आहोत। त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय सुंदर असं वातावरण होतं। सूर्य मावळतीला गेला होता। धरणाचं पाणी, धरणाभोवती असणारं सर्व वातावरण पण मन प्रफुल्लित झालं। रात्र झाल्यानंतर आम्ही शेकोटीभोवती छानसं शेकत बसलो। त्याचप्रमाणे डान्स नृत्य देखील आम्ही रात्रीचं जेवण करण्याच्या पूर्वी छानसं नृत्य आम्ही केलं। चहूबाजूला पाणी होतं। धरणाचं बॅकवॉटरमध्ये आजूबाजूच्या चमकणाऱ्या लाईट, अतिशय आनंदाचं वातावरण रात्री या ठिकाणी गेलं आणि पहाट होताच आमचा प्रवास सुरू झाला। पहाटचे बरोबर आता 5 वाजलेले आहेत आणि या पाठीमागे इकडे आम्ही आता जाणार आहोत। इकडे गेल्यानंतर सकाळचा प्रवास आमचा आता सुरू होणार आहे। थोड्याच वेळात आम्ही पायथ्याशी जाऊन पोचलो। पायथ्याजवळ एक धरणाचं बॅकवॉटरचं अगदी शेवटचं टोक होतं। चहूबाजूला सकाळी सकाळी सूर्यप्रकाश पडून या पाण्यावर बरंचसं धुकं जमा झालेलं होतं। झालेलं धुकं थोडंसं आता कमी व्हायला लागलं होतं। पाठीमागे इकडे रतनगड दिसत होता। उंच गर्द अशी झाडी पाहून मन कसं प्रफुल्लित होत होतं आणि यानंतर आमचा आता चढाई सुरू होणार होती। परंतु चढाई सुरू होण्यापूर्वी या छोट्याशा तळ्यामध्ये आम्ही थोडंसं रममाण झालो। त्या ठिकाणी आम्ही बराचसा वेळ घालवला आणि आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे। या ठिकाणी गेल्यानंतरच वाटेमध्ये एक झोपडी लागली, परंतु थोडी द्विधा अवस्था आमच्यामध्ये झाली, कारण की या ठिकाणी 2 रस्ते होते या डाव्या बाजूला हा एक रस्ता आणि उजव्या बाजूला रतनवाडीकडे जाणारा हा एक रस्ता। डावा रस्ता जात होता हरिश्चंद्रगडावर आणि या रस्त्याने आम्ही असे पुढे जात होतो। या ठिकाणी काही बोर्डवर लिहिलेलं होतं। थोडासा थकवा आलेला होता आम्हाला, कारण की चढाई जरा थोडीशी तीव्र होत चालली होती। आडवे झाडे, घनदाट जंगल, रातकिड्यांचा जसा आवाज येतो तसा सकाळी आवाज अजून काय बंद झालेला नव्हता। ही या ठिकाणी कारवीची फुले आहेत। अगदी याला काही बोंड देखील आलेले आहेत आणि हे लव्हेंडर कलरची बोंडी या ठिकाणी आम्हाला दिसली आणि दगड, गोटे, चढ उतार, खड्डे यातून आम्ही मार्गक्रमण करत आमची चढाई सुरू करत होतो। काही आमच्यातले साथीदार थोडे थकले होते आणि इतक्यात सुरू झाल्या त्या म्हणजे शिड्या। अतिशय तीव्र अशा या शिड्या होत्या। अशा 5 शिड्या चढून वरती गेल्यानंतर रतनगडचा माथा येणार होता। त्यापैकी ही पहिली शिडी आहे। अतिशय तीव्र, जवळजवळ 80 अंशाच्या कोनामध्ये या शिड्या होत्या आणि पूर्ण डोंगर चढून मुळात आम्ही थकलेलो होतो आणि त्यानंतर या शिड्या लागल्यामुळं बराचसा ताण आमच्या डोक्यामध्ये आला होता। ही तुम्हाला शिडी दिसते। आता ही वरची जी शिडी आहे थोडीशी अरुंद झालेली आहे। ही सर्वात शेवटची शिडी आहे आणि अखेरीस आम्हाला दिसला गणेश दरवाजा। गणेश दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर आमचा संपूर्ण किल्ला सर होणार होता। किल्ल्याच्या आतील बाजूला गेल्याच आम्हाला जे दृश्य दिसणार होतं, ज्याची आम्ही रतनगडावर वाट पाहत होतो, ते दृश्य आम्हाला दिसलं। ते म्हणजे हा पर्वत। या पर्वतामध्ये वरती जाताना जर आपण पाहिलं तर जसं महाबळेश्वरला आपण गेल्यानंतर आपल्याला टायगर पॉईंट दिसतो, अगदी तशाच प्रकारचे कापलेले डोंगर आम्हाला दिसले। 200 ते 300 मीटर खोल दरी आणि डोंगर पाहून मन प्रफुल्लित झालं आणि संपूर्ण सीनभाग आमचा हा नजारा पाहून निघून गेला होता।
ज्यासाठी लोक रतनगडावर येतात तो सीन म्हणजे हा तुम्हाला समोर या ठिकाणी दिसतोय. आणि आम्ही आता या रतनगडाच्या पूर्वे दिशेने आता जाणार होतो. पूर्व दिशेने जाताना वाटेत आम्हाला अनेक ठिकाणी हिरवी झाडी, काही सुकलेली झाडी दिसली आणि पाण्याचे टाके दिसले. जुन्या काळामध्ये या पाण्याच्या टाक्यामधून साचलेल्या पाण्यातून गडावर राहणाऱ्या लोकांना याचा पिण्यासाठी उपयोग व्हायचा. नुकताच पावसाळा संपल्यामुळे संपूर्ण हे कातळ दगडात कोरून तयार केलेले पाण्याचे साठे पूर्ण भरलेले होते. आणि ही गडाची मागची बाजू आहे. मागच्या बाजूवरून डोंगर कापून एक बोगदा त्या ठिकाणी तयार केला होता आणि पुन्हा हा बोगदा पाहण्यासाठी आम्हाला या केलेल्या लोखंडी ग्रिल चढून वरती जावे लागले. तो समोर तिकडे बोगदा दिसतोय. अगदी सर्वजण आम्ही प्रवास करताना, गड चढताना थकलेलो होतो. परंतु वरती जाताना थोडासा सोबत आणलेला दिवाळीचा फराळ, काजू, बदाम हे खाऊन आम्ही या ठिकाणी वरती शेवटी आलो होतो. आणि हा तोच बोगदा. अगदी साधारणतः 20 फूट रुंद आणि 7 ते 8 फूट उंच असा हा बोगदा. बोगद्याच्या दोन्ही टोकाला लिंबू सरबत, काकडी विकणारे गावकरी दिसले आणि बोगद्याची पाठीमागची बाजू इकडे हा कोकणकडा, हा ठाणे जिल्हा तुम्हाला पाठीमागे दिसतोय आणि जोराचा वारा या बोगद्यामध्ये येत होता. असंख्य पर्यटक आमच्या मागून आलेले दिसत आहेत पहा. आणि जोराचा वारा इकडे या बोगद्यातून गेला होता आणि ही बोगद्याची पूर्व दिशा. तर इकडं पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला भंडारदरा धरण दिसते दोन्ही बाजूला आणि या बाजूला ही याची पूर्व दिशा आहे आणि या बाजूवरून आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करणार होतो. ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत हा या रतनगडाचा अतिशय सर्वोच्च भाग असा होता, सर्वात उंच भाग होता आणि आमचा परतीचा प्रवास आम्ही सुरू केला. आणि हा आहे त्र्यंबक दरवाजा. त्र्यंबक दरवाजापासून आम्ही यावेळेस उतरायचं ठरवलं होतं. गेल्या वेळेस जेव्हा आम्ही रतनगड पाहिला होता तर आम्ही त्र्यंबक दरवाजाचं दर्शन घेऊन पुन्हा आल्या वाटेनेच मागे गेलो होतो. पण यावेळेस ठरवलं होतं, काही झालं, किती कठीण हा रस्ता असला तरी आपल्याला परतीचा प्रवास हा त्र्यंबक दरवाजामधून करायचा आहे. तुम्ही पाहू शकता पहा समोर अतिशय खोल तीव्र उतार आहे. जवळजवळ 80 अंशामध्ये या पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूला उंच कड्या आहेत आणि घसरून कोणताही अपघात होण्याची शक्यता असते. परंतु या ठिकाणी जर तुम्ही या पायऱ्या पाहिल्या तर जवळजवळ 90 अंशामध्ये या पायऱ्या आहेत. आणि आम्ही हा उतरण्याचा कठीण प्रवास निवडला कारण की आमचं स्वप्नच होतं की यावेळेस रतनगडला उतरताना या त्र्यंबक दरवाजातून उतरून सांदनदरी मार्गे पुन्हा आमचा प्रवास सुरू करायचा होता. तर आम्ही आमचा हा परतीचा प्रवास आता सुरू केलेला आहे. ते पहा समोर तुम्हाला तिकडे सांदनदरी दिसते. इथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर आम्हाला आता पायी चालत जायचं होतं. वाटेत खूप खोल दऱ्या, कपार, उंच पर्वत आम्हाला लागणार होते. खाली उतरल्यानंतर जवळजवळ अर्धा किलोमीटर आम्हाला डोंगराच्या कपाऱ्यातून जावे लागले. डावीकडं ही दरी तुम्हाला दिसते. जर दरीत पाय घसरला तर जवळजवळ 100 ते 200 मीटर खोल ही दरी होती. परंतु लोखंडी कठडे बांधल्यामुळं कोणतीही आम्हाला अडचण आली नाही. जाता समोर दिसतोय तो खोट्टा डोंगर आहे आणि असंख्य फुलपाखरं, फुलं, त्याचप्रमाणे विविध रंगाची फुलपाखरं आम्हाला या ठिकाणी दिसले. अनेक रंगाच्या वनस्पती आम्हाला या ठिकाणी दिसल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 वर्षातून एकदाच येणारे हे कारवीचे फुलं ह्या वर्षी फुललेले होते आणि तेच पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो. अगदी पुन्हा खाली आलो. खाली जे 800 वर्षापूर्वीचं मंदिर होतं आम्ही ते मंदिर या ठिकाणी पाहिलं आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि अतिशय आमचं उत्कृष्ट असं हे रतनगडाचा प्रवास झालेला आहे. तुम्ही देखील एकदा रतनगडावर अवश्य या आणि रतनगड पाहून घ्या. सह्याद्रीच्या कपारीमध्ये असलेला आणि अकोले तालुक्यातील कळसुबाईच्या शिखर जेवढं उंच आहे त्या खालोखाल सर्वात उंच असणारा पर्वत म्हणजे रतनगड पर्वत.
वाटेत जाता जाता काठीचा आधार निश्चित घ्यावा लागतो. वर चढताना वातावरण इतकं निसर्गरम्य असतं की कुठेही थकवा येत नाही. चहूबाजूला हिरवे डोंगर, आडवे पडलेले झाडे, त्यातून रस्ता काढत काढत आम्ही गेलो. हा तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो म्हणजे खुट्टा डोंगर याला म्हणतात. अगदी अंगठ्याच्या आकाराचा हा डोंगर आहे. मन प्रसन्न होतं की असा निसर्गाचा नजारा आपल्याला पाहावयास मिळतो. ज्या ज्या ठिकाणी आपण थकू त्या ठिकाणी बसण्यास जागा आहे. या शिड्यावरूनच आम्ही वरती गेलो होतो. मध्येच आम्हाला रत्नाई देवीचं मंदिर देखील लागलं होतं. दर्शन घेतलं आणि हा जो तुम्हाला फोटो दिसतोय हा सर्वात मुख्य आकर्षण रतनगडाचं आहे. कारण की मागच्या बाजूला असणारी पर्वतरांग आपल्याला महाबळेश्वर हिमालयाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं एकदा तुम्ही जरूर तुमच्या कुटुंबाबरोबर, मित्राबरोबर या ठिकाणी जा. हा जो तुम्हाला दरवाजा दिसतोय हा दरवाजा आहे त्र्यंबक दरवाजा. पाठीमागचा डोंगर आहे तो खुटा डोंगर आणि ही हिरवीगार फुली, कारवीची फुली, त्याचप्रमाणे असंख्य प्रकारचे फुलपाखरे या ठिकाणी आम्हाला रतनगडावर पाहावयास मिळाले आणि अगदी शेवटी एकदा आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि